श्रोतनो, आज आम्ही निर्गमचे पुस्तक 24वा अध्याय ह्याच्या 11 वचनापासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत. 11वं वचन आम्हाला सांगतं, पण इस्रायल लोकांच्या सरदारांवर त्याने हात उगारेला नाही. त्यांना देवाचे दर्शन झाले आणि त्यांनी खाणेपिणे केले. ह्या वचनात व ह्या आधीच्या वचनात त्यांनी परमेश्वराचा प्रतिनिधी पाहिला. नंतर मोशे परमेश्वराला पाहण्याची इच्छा प्रकट करतो, कारण जे त्याने पाहिले होते ते देवाचे प्रतिनिधित्व होते. त्याला परमेश्वराला पाहण्याची इच्छा होती. फिलिपला सुद्धा परमेश्वराला पाहण्याची उत्कंठता होती. योहान कृष्णवर्तमान 14 8 आणि 9 वचनांमध्ये आम्हाला वाचायला मिळतं. योहान कृष्णवर्तमान 14 8 आणि 9 वचने. फिलिप त्याला म्हणाला, प्रभूजी, आम्हाला पिता दाखवा, म्हणजे आम्हाला पुरे आहे. येशूने त्याला म्हटले, फिलिपा, मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखीत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. तर आम्हाला पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस? श्रोत्यानो, आपण जर परमेश्वराला पाहू इच्छिता तर आपणाला येशू ख्रिस्ताद्वारेच त्याला पाहावे लागेल. आम्ही देवाच्या समक्षतेत सरळ जाऊ शकत नाही. आम्हाला मध्यस्थाची गरज आहे. तिमथ्याला पहिले पत्र 2 अध्याय आणि 5व्या वचनामध्ये वचन आम्हाला सांगतं. तिमथ्याला पहिले पत्र 2 अध्याय आणि 5वे वचन. कारण एकच देव आहे आणि देव व मानव ह्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. येशू ख्रिस्त एक हात परमेश्वराच्या हातात देतो आणि दुसरा आमच्या हातात. परमेश्वराला व आम्हाला तो एकत्र आणतो. आम्ही स्वतःहून परमेश्वरापर्यंत पोहोचू शकत नाही, हे आम्ही ओळखून घ्यायला हवे. 13वं वचन बघा. 24वा अध्याय 13वे वचन. तेव्हा मोशे व त्याचा सेवक यहोशवा हे उठले आणि मोशे देवाच्या पर्वतावर गेला. आता यहोशवा अधिक समोर दिसतो. मोशेनंतर इस्रायलांचे नेतृत्व करण्याकरिता परमेश्वर त्याला तयार करीत होता. तो एक तरुण पुरुष होता व इस्रायलांचे नेतृत्व करण्यापूर्वी परमेश्वर त्याला बरेच काही शिकवू इच्छित आहे. 14 ते 18 वचने आता आपण वाचणार आहोत. मोशे वडिलास म्हणाला, आम्ही तुमच्याकडे परत येईपर्यंत तुम्ही येथेच आमची वाट पाहत राहा. पहा, अहरोन व हूर हे तुमच्याबरोबर आहेत. कोणाचे काही प्रकरण असले तर ते त्याने त्यांच्याकडे न्यावे. मोशे पर्वतावर गेल्यावर मेघाने पर्वत झाकून टाकिला. परमेश्वराचे तेज सिनाय पर्वतावर राहिले आणि मेघाने 6 दिवस तो झाकून टाकिला. आणि 7व्या दिवशी मेघातून परमेश्वराने मोशेला हाक मारिली. पर्वताच्या माथ्यावर परमेश्वराचे तेज भस्म करणाऱ्या अग्नीसारखे इस्रायल लोकांना दिसत होते. मोशे मेघात प्रवेश करून पर्वतावर चढला. मोशे पर्वतावर 40 दिवस व 40 रात्री होता. आणि श्रोत्यानं, पुढे आम्हाला 3 निर्देशने वाचायला मिळतात जी मोशेला सिनाय पर्वतावर ह्यावेळी प्राप्त झालीत. आता आपण 25व्या अध्यायाकडे वळत आहोत. निवास मंडपासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू, साक्षीचा कोश बनविण्याकरिता आवश्यक निर्देशने, समक्षतेच्या भाकरीसाठी मेज, सोन्याचा दीपवृक्ष इत्यादींविषयी ह्या अध्यायात आम्हाला वाचायला मिळते. 25 ते 30 अध्यायांमध्ये निवास मंडपाचा नमुना व मुख्य याजकाच्या वस्त्रांविषयी सूचना परमेश्वर इस्रायलांना देत आहे. पुढे निवास मंडपाचे बांधकाम व उभारणे व त्याचे परमेश्वराच्या गौरवी तेजाने भरणे. इस्रायलांच्या जीवनाचा हा निवास मंडप केंद्रबिंदू असणार होता. मानव त्याच ठिकाणी परमेश्वराकडे येऊ शकणार होता. 25वा अध्याय पहिली 2 वचने सांगतात, परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना असे सांग की त्यांनी माझ्यासाठी अर्पण आणावे. ज्या कोणाची मनापासून अर्पण करण्याची इच्छा असेल त्या प्रत्येकापासून माझ्यासाठी अर्पण स्वीकारावे. गुलामगिरीतून सुटून इस्रायलांना काहीच महिने लोटले होते व परमेश्वर त्यांना निवास मंडपाच्या बांधणीमध्ये मदत करण्याकरिता सांगत आहे. त्यांनी इतके दिले की शेवटी त्यांना देण्यासाठी मनाई करावी लागली. खालील वस्तू त्यांनी आणायच्या होत्या. 3 ते 7 वचनांमध्ये आम्हाला वाचायला मिळतं की ज्या वस्तूंची अर्पणे त्यांच्यापासून स्वीकारावयाची त्या ह्या: सोने, चांदी, पितळ,
निळ्या, जांभळ्या आणि किरमिची रंगाचे सूत व तलम सणाचे कापड, बकऱ्याचे केस, लाल रंगविलेली मेंढ्यांची कातडी, तहशाची कातडी, बाभळीचे लाकूड, दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धुपासाठी मसाले, एफोद व उरपट ह्यात खचण्यासाठी गोमेद मणी आणि इतर रत्ने. श्रोतनो, हे सर्व वाचल्यानंतर आमची पहिली प्रतिक्रिया ही असेल की त्यांना ह्या वस्तू कुठून मिळतील. लक्षात ठेवा की हे लोक नुकतेच बंदिवासातून निघाले होते व जे काही त्यांच्याजवळ होते ते त्यांनी आपल्या मजुरीच्या रूपात मागितलेले होते. निर्गमचे पुस्तक 12वा अध्याय आणि 36वा वचन आम्हाला स्मरण करून देते की तेथून निघताना त्यांनी बरीच संपत्ती गोळा केली. हा निवास मंडप जरी लहान होता तरी फार सुंदर आणि सुशोभित होता. 8वं वचन बघा. मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्र स्थान तयार करावे. परमेश्वराने कधीच म्हटले नाही की तो निवास मंडपात वस्ती करेल, म्हणजेच तो एखाद्या भौगोलिक प्रांतातच राहील. त्याने हे अवश्य म्हटले. शमूएलाचे पहिले पुस्तक 4था अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये की तेव्हा लोकांनी शिलोस माणसे पाठवून तेथून सेनाधीश परमेश्वर जो करुबा रूढ असतो त्याच्या कराराचा कोष आणविला. शमूएलाचे दुसरे पुस्तक 6वा अध्याय आणि 2ऱ्या वचनात यहुदातील बाला येथून देवाचा कोष आणावा म्हणून दावीद आपल्या जवळच्या सगळ्या लोकांस घेऊन गेला. तसेच राजाचे दुसरे पुस्तक 19वा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये करुबारूढ असलेला सेनाधीश परमेश्वर ह्याच्या नामाचा हा कोश. तसेच यशाचे पुस्तक 37वा अध्याय आणि 16वे वचन सर्व ह्याविषयीची साक्ष देतात. श्रोत्यानो, निवास मंडप ते स्थान होते जेथे परमेश्वर मानवाशी भेट घेत असे. स्तोत्रसंहिता 99 अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये वचन आम्हाला सांगतं. स्तोत्रसंहिता 99 अध्याय आणि पहिले वचन. परमेश्वर राज्य करीतो, लोक कंपित होत, तो करुबावर अधिष्ठित आहे, पृथ्वी थरथर कापो. तो कोश परमेश्वराचे सिंहासन होता आणि त्याला सर्वप्रथम बनविण्याची आज्ञा परमेश्वराने दिली होती. आता आपण 9वं वचन वाचूया. निवास मंडपाचा नमुना व त्यातील सगळ्या साहित्याचा नमुना तुला दाखवितो, त्या सगळ्याप्रमाणे तुम्ही ते तयार करावे. इब्री लोकास पत्र आम्हाला सांगते की हा पृथ्वीवरचा निवास मंडप स्वर्गातील निवास मंडपाचे प्रतीक होता. प्रश्न हा उठतो की काय खरोखर स्वर्गात असा निवास मंडप आहे? मी म्हणू शकते की आहे, कारण परमेश्वराने तसे सांगितले आहे. मी परमेश्वराच्या वचनाला ते जसे आहे तसे घेते, कारण जर परमेश्वराच्या म्हणण्याचा दुसरा काही अर्थ असता तर त्याने तसे स्पष्ट केले असते. इब्री लोकास पत्र 8वा अध्याय 5वं वचन सांगतं, पर्वतावर तुला दाखविलेल्या नमुन्याप्रमाणे सर्व वस्तू बनविण्याची सावधगिरी ठेव. ही आज्ञा मोशे मंडप करणार होता तेव्हा त्याला जशी मिळाली तसे तेही जे स्वर्गीय वस्तूंचे प्रतिरूप व छाया आहे त्याची सेवा करीतात. श्रोत्यानो, इस्रायल ईश्वर सत्ताक राष्ट्र होते व ह्या राष्ट्राचा राजा यहोवा परमेश्वर होता. इस्रायल परमेश्वराद्वारे चालविण्यात येत होते. त्याचे राजासन करुबांमध्ये होते व तेथेच मानव परमेश्वराला भेटत असे. आज लोकांचा जो समज आहे की परमेश्वर हाताने बनविलेल्या मंदिरात किंवा इमारतीत राहतो तो खरा नाही, वास्तविक नाही. ही विधर्म्यांची धारणा आहे. काही लोक मंदिराच्या इमारतीला परमेश्वराचे घर म्हणतात. ते परमेश्वराचे निवासस्थान नाही, कारण परमेश्वर इमारतीत ना तर कधी राहिला आहे ना कधी राहणार आहे. शल्मोनाने हे अगदी अचूकपणे स्पष्ट केले. राजाचे पहिले पुस्तक 8वा अध्याय आणि 27वे वचन. राजाचे पहिले पुस्तक 8वा अध्याय 27वे वचन. देव या भूतलावर खरोखर वास करील काय? आकाश व नभोमंडळ यात तुझा समावेश होणे नाही, तर हे मंदिर मी बांधिले आहे यात तो कसा व्हावा? तसेच इब्री लोकास पत्र 9वा अध्याय 23 आणि 24 वचनांमध्ये सांगितले आहे. इब्री लोकास पत्र 9वा अध्याय 23 आणि 24 वचने. ह्याप्रमाणे स्वर्गातील गोष्टींचे नमुने आशाने शुद्ध होणे आवश्यक होते. प्रत्यक्ष स्वर्गीय गोष्टी तर ह्याहून चांगल्या यज्ञांनी शुद्ध होणे आवश्यक होते. खऱ्या गोष्टींचे प्रतिरूप म्हणजे
हातांनी केलेले पवित्र स्थान ह्यात ख्रिस्त गेला नाही, तर आपल्यासाठी देवासमोर उभे राहण्याकरिता प्रत्यक्ष स्वर्गात गेला. आता श्रोत्यानो, साक्षीचा कोश बांधण्यासाठी परमेश्वराने जे निर्देशने दिली होती ती आपण पाहणार आहोत. ह्या कोशाची लांबी 110 सेंटीमीटर, रुंदी 66 सेंटीमीटर व उंची 66 सेंटीमीटर असावी असे परमेश्वराने सांगितले. निवास मंडपाभोवती बाहेरचे जे अंगण होते ते 150 फूट लांब, 75 फूट रुंद असावे. क्युबिट हे जे माप होते श्रोत्यानो, ते हाताच्या कोपरापासून तर मधातल्या बोटापर्यंतचे जे अंतर आहे ते धरण्यात येईल. जर आपण स्वतःच्या हाताचे माप घ्याल तर ते जवळपास 18 इंच भरेल. निवास मंडपाला 2 भागात विभागले गेले होते, एक पवित्र स्थान व दुसरे परमपवित्र स्थान. निवास मंडप 45 फूट लांब आणि 15 फूट रुंद होता, 15 फूट उंच होता. पवित्र स्थान 30 भागिले 15 फूट इतक्या मापाचे होते. परमपवित्र स्थान 15 फूट लांब, 15 फूट रुंद, 15 फूट उंच होते. पवित्र स्थानात जे सामान होते त्यात समक्षतेची भाकरी, सोन्याचा दीपवृक्ष व सोन्याची धूपवेदी हे होते. परमपवित्र स्थानात साक्षीच्या कराराचा कोश व दयासन सम्मिलित होते. बाहेरच्या अंगणात 2 वस्तूंचा समावेश होता, एक पितळेची वेदी व गंगाळ, व त्या अंगणाला चोहोबाजूंनी बंद करण्याकरिता पांढऱ्या कपड्याचा उपयोग केला गेला होता. आता आपण 10 ते 13 वचने वाचूया. 25वा अध्याय 10 ते 13 वचने. बाभळीच्या लाकडाचा एक कोश बनवावा, त्याची लांबी 2.5 हात, रुंदी 1.5 हात व उंची 1.5 हात असावी. तो आतून बाहेरून शुद्ध सोन्याने मढवावा आणि कोशावर सभोवती सोन्याचा कंगोरा करावा आणि त्याच्या 4ही पायांना लावण्यासाठी सोन्याच्या 4 कड्या ओतून एका बाजूला 2 व दुसऱ्या बाजूला 2 अशा लावाव्या आणि बाभळीच्या लाकडाचे दांडे करून तेही सोन्याने मढवावे. श्रोत्यानो, कराराचा कोश व दयासन ज्याविषयी आम्ही ह्या वचनात वाचले ती जागा परमेश्वराच्या व इस्रायल लोकांच्या भेटीची जागा होती. ती जागा निवास मंडपातील अतिपवित्र जागा होती. लक्षात घ्या की सर्व वस्तूंमधली पहिली वस्तू कराराचा कोश होय. आम्ही त्याकडे देवाच्या दृष्टिकोनातून पाहत आहोत, आतून बाहेर त्याला पाहणार आहोत. हा कराराचा कोश परमपवित्र पवित्र स्थानात जेथे परमेश्वराचा वास होता तेथे ठेवण्यात आला होता. जर आम्ही मानवाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर सर्वप्रथम आम्हाला फाटक दृष्टीस पडले असते, नंतर पितळेची वेदी आणि गंगाळ दृष्टीस पडले असते. इस्रायली रानातून प्रवास करीत असताना ह्या निवास मंडपाला कोठेही वाहून नेऊ शकत असत. त्याची रचनाच तशी केल्या गेली होती. जेव्हा ते थांबत तेव्हा त्याला उभे करीत व जेव्हा ते जात तेव्हा काढून घेऊन जात. ह्या सर्व वस्तूंना कड्या व दांडे लावण्यात आलेली होती, जेणेकरून फार सहजपणे त्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागी हलविता येत असे. दयासन ज्याद्वारे कराराचा कोश झाकण्यात येई तो अगदी वेगळ्या तुकड्याचा बनविण्यात आलेला होता. 17 ते 19 वचने बघा. आणि शुद्ध सोन्याचे एक दयासन बनवावे, त्याची लांबी 2.5 हात व रुंदी 1.5 हात असावी आणि सोन्याचे 2 करूब दयासनाच्या दोन्ही टोकांसाठी कर, ते घडीव कामाचे असावे. एक करूब एका टोकासाठी व दुसरा करूब दुसऱ्या टोकासाठी बनवावा. हे करूब दयासनाशी अखंड ठेवून दोन्ही टोकास बनवावे. आता पुढे परमेश्वर काय म्हणतो ते पहा श्रोत्यानो. 20वे वचन. त्या करूबाचे पंख असे पसरलेले असावे की त्यांनी ते दयासन झाकले जावे आणि त्यांची तोंडे समोरासमोर असून त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली असावी. करूबांची दृष्टी दयासनाकडे लागलेली होती. 21 आणि 22 वचने सांगतात, दयासन कोशावर लावावे आणि जो साक्षपट मी तुला देईन तो त्या कोशात ठेवावा. तेथे तुला मी भेटत जाईन आणि इस्रायल लोकांसाठी ज्या काही गोष्टी संबंधाने मी तुला आज्ञा देणार आहे त्या सर्वांविषयी मी दयासनावरून त्या साक्षपटाच्या कोशावरील दोन्ही करूबांमधून तुझ्याशी बोलत जाईन. कोश आतून बाहेरून सोन्याने मढलेला होता. त्याला बाभळीच्या लाकडाने बनविण्यात आले होते, जे लाकूड खराब होत नाही.
ते येशू ख्रिस्ताचे त्याच्या ईश्वरत्वात व मानवीयतेत असण्याचे अगदी अचूक चिन्ह होते. त्याचे ईश्वरत्व सोन्याद्वारे व मानवपण लाकडाद्वारे दर्शविण्यात आले. हा कोश श्रोत्यानो फक्त लाकडाचा होता असे म्हणता येणार नाही, कारण तो सोन्याने मढवलेला होता. त्याला सोन्याचा सुद्धा म्हणता येणार नाही, कारण तो लाकडाचा बनलेला होता. ख्रिस्ताचे देवत्व मानत्व प्रदर्शित करण्याकरिता लाकूड व सोने ह्या दोहोंची चिन्ह रूपात आवश्यकता होती. दोघांचे मिश्रण नाही, परंतु दोन्ही अलग अलग स्पष्टपणे दाखविण्यात आले आहेत. कोशाप्रमाणे दुसरे कोणतेही इतके साधारण प्रतीक नाही ज्यामध्ये परमेश्वर व मानव ह्यांचे एका देहात एक होणे आढळते. सोने व लाकूड ह्यांनी बनलेला हा कराराचा कोश आम्हाला गूढ अशा गोष्टींचे आकलन करून देतो. अशा गोष्टी ज्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या अनाकलनीय गूढ गोष्टी आहेत, अशा प्रकारे सांगण्यात आल्या आहेत ज्या मानवाला समजू शकतील. हा कोश आतून व बाहेरून सोन्याने मढवलेला होता. कलसेकरासपत्र 2 अध्याय 9 वचनामध्ये सांगितलेले आहे. कलसेकरासपत्र 2 अध्याय 9 वचन. कारण ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते. येशू ख्रिस्त फक्त चमत्कार करणाराच नव्हता किंवा परमेश्वराविषयी प्रगाढ ज्ञान असलेला असा नव्हता, तर तो स्वतः परमेश्वर होता. तो परमेश्वरासमान बोलला. त्याने स्वतःला देवाच्या पातळीवर ठेवले. योहानकृत शुभवर्तमान 14 अध्याय 1 आणि 9 वचनांमध्ये आमचा तारणारा म्हणतो, योहानकृत शुभवर्तमान 14 अध्याय 1 वचन आणि 9 वचन. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. फिलिपा, मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तुम्हाला ओळखीत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे, तर आम्हाला पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस? होय श्रोत्यानो, तो परमेश्वर होता. तो परिपूर्ण मानव होता. त्याला थकवा आला. सामरिया येथील विहिरीच्या काठावर तो विश्रांतीसाठी बसला. तो झोपला, जेवला, पाणी प्यायला. तो हसला, रडला. ह्या पलीकडे त्याने वेदना सहन केल्यात आणि तो मृत्यू पावला. हे सर्व मानवी गुण आहेत. कोशामधील सोने व लाकूड दोन्ही आवश्यक होते, तरी एक दुसऱ्यात मिसळले नाही एकमेकांचे गुण एकमेकांमध्ये मिसळलेत. प्रभू येशू ख्रिस्त देव व मानव दोन्ही होता, परंतु दोन्ही स्वभावांचा आपसात टकराव झाला नाही किंवा एकामध्ये दुसरे मिसळले नाही. एकाच वेळी मानव व देव म्हणून त्याने कार्य केले नाही, तर एकतर मानव किंवा देव वेगवेगळ्या प्रकारे त्याने स्वतःला प्रगट केले. श्रोत्यानो, हा कोश रिकामी पेटी नव्हता. त्यामध्ये 3 वस्तू होत्या, ज्यांचा उल्लेख इब्री लोकासपत्र 9 अध्याय आणि 4 वचनामध्ये केलेला आहे. इब्री लोकासपत्र 9 अध्याय 4 वचन. त्यात सोन्याचे धुपाटणे व सोन्याने चहूबाजूंनी मढविलेला कराराचा कोश होता. ह्या कोशात मानना ठेविलेले सुवर्ण पात्र, कळ्या आलेली अहरोनाची काठी व कराराच्या पाट्या ही होती. अहरोनाची कळ्या आलेली काठी ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी सांगते. मानना ही वास्तविकता प्रगट करते की ख्रिस्त जीवनाची भाकर आहे. 10 आज्ञा त्याने ह्या पृथ्वीवर सर्व दृष्टिकोनातून नियमांचे पालन व त्याविषयी ज्या भविष्यवाण्या करण्यात आल्या त्या पूर्ण करून कशा प्रकारचे जीवन तो जगला ह्याविषयी सांगतात. कराराच्या पाट्या ख्रिस्ताचे राजेपद दर्शवितात. तो राजा म्हणून जन्मला, राजा म्हणून जगला, राजाप्रमाणे मेला व मृत्यूमधून राजाप्रमाणे जिवंत झाला व पुन्हा ह्या पृथ्वीवर राजाप्रमाणे येणार आहे. मानना ठेवलेले सुवर्ण पात्र येशू ख्रिस्त संदेष्ट आहे असे सांगते. योहानकृत शुभवर्तमान 6 अध्याय 32 वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे की ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो. ख्रिस्त मानवाकरिता देवाचा संदेश होता. तो देवाचे वचन होता. तो अल्फा व ओमेगा अर्थात आदी व अंत आहे. तो मानवाला देवाने दिलेला शेवटला संदेश आहे. श्रोतनो, हा येशू ख्रिस्त आज प्रत्येक मानवाचा तारणार आहे. जेव्हा आपण येशू ख्रिस्ताजवळ येता त्याला
आपला तारणारा म्हणून स्वीकारता, तेव्हा तो तुम्हाला पापांपासून मुक्ती देऊन, क्षमा देऊन तारणाचे आश्वासन देतो. आज हा प्रभू येशू ख्रिस्त आपणाला आमंत्रित करीत आहे. काय आपण त्याच्याजवळ येण्यास तयार आहात? परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो.